रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था, डॉक्टर चाळीसगावहून अपडाऊन करतात रुग्णांचे हाल। रांजणगाव चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पीएचसी इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवासाची योग्य सोय नसल्याने डॉक्टर व कर्मचारी चाळीसगावहून दररोज अपडाऊन करत आहेत। यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। अलीकडेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष नवनाथ मांडे आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी व सोमनाथ गायकवाड यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली। जीर्ण इमारत आणि गैरसोयीची समस्या। रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्याची इमारत अत्यंत जुनी आणि मोडकळीस आलेली आहे। पावसात गळती होणे, भिंतींना तडे जाणे अशा अनेक समस्यांनी ही इमारत ग्रासली आहे। यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनाही येथे काम करताना अडचणी येत आहेत। डॉक्टरांची गैरसोय आणि अपडाऊन। या केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर येथे निवासी राहत नाहीत। यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांना राहण्यासाठी योग्य व्यवस्था उपलब्ध नाही। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला रांजणगाव येथे राहण्यासाठी योग्य सोय नसल्यामुळे आम्ही चाळीसगावहून दररोज अपडाऊन करतो। यामुळे कामावर येण्यास वेळ लागतो आणि अनेकदा वेळेवर रुग्णांना सेवा देणे शक्य होत नाही। यामुळे विशेषतः रात्री किंवा तातडीच्या प्रसंगी रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते। तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा खुलासा। याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी आणि डॉक्टरांच्या निवासस्थानासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। मात्र त्यांनी हे देखील स्पष्ट केले की प्रस्तावित इमारत ही दवाखान्याचा एक भाग असून डॉक्टरांसाठी तिथेच निवासस्थान असणे अपेक्षित आहे। डॉक्टरांनी आरोग्य केंद्राच्या परिसरातच निवास करणे रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत तातडीने उपचार उपलब्ध होऊ शकतील। स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा। रांजणगाव आणि आसपासच्या गावांमधील नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र हे गावासाठी जीवनदायिनी आहे। जर डॉक्टरच येथे राहत नसतील तर आम्हाला तातडीच्या उपचारांसाठी चाळीसगावला जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो, असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले। नागरिकांनी शासनाकडे तातडीने लक्ष घालून आरोग्य केंद्राची इमारत दुरुस्त करावी आणि डॉक्टरांच्या निवासाची सोय करावी अशी मागणी केली आहे। पुढील पाऊल। कुठलं आहे तुम्ही? बोडरे। बरं, डिलिव्हरीसाठी आले ते? बरं, काही अडचण दवाखान्यात? सर्व व्यवस्थित आहे? जेवण वगैरे? जेवण कुठं मिळालं तुम्हाला? इथून आणलं का डबा आणला तुम्ही? डबा आणला का तुम्ही? बरं, इथं दवाखान्यात मिळालं जेवण तुम्हाला? सकाळी नाश्ता? सकाळी नाश्ता काय दिला होता? हां, शिरा। आता दुपारचं जेवण काय होतं? जेवण आलं नाही अजून? बरं, सकाळी किती वाजता आले तुम्ही? किती वाजता आले? सकाळी 8 वाजता। 8 वाजता आल्यानंतर तुम्हाला जेवण नाश्ता दिला? नाश्ता पण नाही दिला? आज नाश्ता दिला तुम्हाला? नाही दिला। बरं, हां, त्याने तुम्हाला दिलं, तुम्हाला दिला नाही? बरं, जेवणाची काय व्यवस्था आहे तुमची? बरं, आजी तुम्हाला किती दिवस झाले इथं? किती दिवसापासून आहे तुम्ही? काल आले। काल आल्यानंतर जेवण मिळालं तुम्हाला इथं? काही तकलीफ नाही? काही अडचण आली का तुम्हाला या ठिकाणी? काही अडचण नाही ना? बरं, सकाळी नाश्ता मिळाला का तुम्हाला? दवाखान्याकडनं मिळाला का? हां, का घरून आणला होता? बरं, जेवण काय होतं आजचं? जेवण जेवण होती। आता दुपारचं जेवण मिळालं का? घरून आणलं। आता दुपारचं जेवण दिलं नाही का? नाही, इथं दवाखान्यातून मिळालं जेवण तुम्हाला? तुम्ही नाही घेतलं? तुम्ही नाही सांगितलं का ना आम्हाला नाही पाहिजे असं? बरं, ठीक आहे।